तुम्हाला माहिती आहे का, मेथीची फक्त 1 वाटी भाजी तुम्हाला दिवसभरासाठी लागणाऱ्या लोहामधील अर्धे लोह देऊ शकते. कमाल आहे ना. अहो, आजची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल हे लगेच करून पाहायला हवं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपल्याला कळेल की आपले स्वयंपाकघरच आहे लोहाची एक खाण. आणि हो, ही रेसिपी अगदी सोपी आणि सर्वांना परवडण्यासारखी आहे. यासाठी लागतात फक्त मेथीची पाने, बेसन, दही आणि घरातलेच मसाले. हे सगळं योग्य पद्धतीने एकत्र आलं की तयार होतात मेथीचे मस्त चविष्ट आणि पौष्टिक असे वडे आणि रस्सा. प्रत्येक घासात चव आणि आरोग्याचा एक उत्कृष्ट कॉम्बो. या एका वाटी भाजीमध्ये इतकं लोह येतं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायलाच हवा. पण आधी चला पाहूया मेथीचे वडे आणि रस्सा तयार कसे होतात. ही पाककृती बनवण्यासाठी आपल्याला लागेल 30 ग्रॅम किंवा 2 चमचे भाजलेले चण्याचे पीठ, 1 वाटी धुवून चिरलेली मेथीची पाने, 2 चिरलेले टोमॅटो, 1 छोटा चिरलेला कांदा, मूठभर धुवून चिरलेली पुदिन्याची पाने, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, 1 चिरलेली हिरवी मिरची. आपल्याला 1 चमचा लाल तिखट, हळद पावडर, धणे पावडर, तीळ, जिरे, मोहरी हवी आहे. आपल्याला 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठही लागेल. कृती: एका भांड्यात चण्याचे पीठ, मीठ, हिरवी मिरची, मेथीची पाने घ्या. त्यात तीळ, अर्धा चमचा हळद घाला आणि चांगले मिसळा. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळा. पिठाचे छोटे तुकडे करून त्याचे अंडाकार आकारात गोळे तयार करा. तुम्ही अंदाजे 10 ते 11 गोळे बनवू शकाल. गोळे एका वाफेच्या ताटलीत ठेवा. एका भांड्यात 1 ग्लास पाणी घाला. भांड्यात ते वाफेचे ताट ठेवा. झाकण ठेवा आणि ते 10 मिनिटे वाफवून घ्या. ताटामध्ये काढून बाजूला ठेवा. त्याच्या सोबतच टोमॅटोची पेस्ट करून घ्या. हे नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाका. ते तडतडले की कांदा हलका तपकिरी रंगाचा होईपर्यंत परता. यात टोमॅटोची पेस्ट घाला. 5 ते 6 मिनिटे शिजवा. आता मसाले, मीठ आणि पुदिन्याची पाने घाला. 1 ग्लास पाणी घालून चांगले मिसळा. शिजवलेले गोळे घालून 5 ते 6 मिनिटे उकळू द्या. हे एका वाडग्यात काढून घ्या आणि कोथिंबीरीने सजवा. मेथीच्या पानांच्या वड्यांचा रस्सा तयार आहे. आता जाणून घेऊया ही रेसिपी इतके लोह कसे काय देते. सर्वप्रथम मेथी हा स्वतःच लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे आणि बेसन व टोमॅटो बरोबर शिजल्यावर त्यातले लोह अजून वाढते आणि एका सर्विंगमध्ये आपल्याला मिळते जवळपास 9 मिलीग्रॅम आयर्न. याचा अर्थ असा की हे सोपे आणि वेगळे मेथीचे वडे आणि रस्सा अनिमिया दूर करण्यासाठी जबरदस्त मदत करतात आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भरपूर पौष्टिक ताकद देतात. म्हणूनच पुढच्या वेळी विचार करू नका लोह कुठून मिळवायचं. याचं उत्तर आहे तुमच्या स्वयंपाकघरातूनच. रेसिपी आवडली असेलच ना. मग चला व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.